एवढा दिवस हा झोपला होता, 9दा उपोषण केलं, सलाईन लावलं, पळून गेला, परत बसला. कधी कधी तर म्हणला नाही आता निवडणुका आल्या तर मी इथं बसून काय करू. त्यामुळं हा जरांगे हा दिसतो तेवढा सोपा नाही, त्याला चालवणाऱ्या शक्ती वेगळ्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता त्याचं पडघम वाजलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आता वॉर्ड रचना जाहीर झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा आता मनोज जरांगे अंगाला तेल लावून मैदानात का उतरलाय, तर ओबीसीच्या 34,000 जागा या बाकी कमिशनने आणि मनोज जरांगेंचे जे कोण आका आहेत त्यांनी त्या काढून घेतल्या होत्या. पण आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो, भांडलो आणि त्या जागा आम्ही परत मिळवल्यात. आता परत त्या जागा मिळवण्यासाठी सरकारवर, राजकीय पक्षांवर दबाव टाकायला, मग त्या याच्यातनं आम्हाला कुणबी दाखल्यातनंच आम्हाला घुसायचंय ओबीसी मध्ये. त्यामुळे हे सगळं कटकारस्थान चालू आहे. पण जरांगे, तू एक असशील तर आम्ही 10 पट आहे. तुझे बाप आहे आम्ही, कायदेशीर पण आणि या चळवळीमध्ये पण. त्यामुळे तुला सगळ्या ठिकाणी आम्ही पुरून होऊ. शेवटचा प्रश्न, ओबीसी नेते, ओबीसीचे जे काही मंडळी असतील ते सुद्धा मुंबईकडे कूच करणार का या जर जरांगेंनी मुंबईमध्ये पाऊल ठेवल्याच्या नंतर? नाही, येड्याच्या मागे आपण पळत सुटायचं हे काय आम्हाला संयुक्तिक वाटत नाही. तो मूर्ख आहे, त्याला काही अक्कल नाहीये. त्यांनी करून द्या, राज्य सरकारने पण त्याच्यावर निर्णय घेऊन द्या. त्याच्यानंतर आहेच ना मग आम्हाला कायद्याचा लढा किंवा रोडवरचा लढा. कारण की दिवस आज उजडला मावळतो, दुसऱ्या दिवशी परत सूर्य उगवतोच ना. त्यानंतर तो 29 तारीख त्याची असेल तर 30 तारीख आमची आहे. त्यामुळे आम्ही बघतोय काय चाललंय. हे सगळं जे नौटंकी चालू आहे ना, हे सगळं तमाशा चालू आहे ना, आणि हा तमाशातला हा नाच्या जो काय नाचवतो ना सगळ्यांना, आमचं बारीक लक्ष आहे याच्यावर. फक्त एकच आहे, याच्यामध्ये जे राज्य चालवणारा राज्याचा प्रमुख देवेंद्र फडणवीस, 2 उपमुख्यमंत्री यांचे हातबलता बघतोय, ते फक्त डोक्याला पटण्यासारखं नाही.